यारी गल्ली यांचे सलामीचे फलंदाज आहेत अभिषेक आणि अभय. आणि विकास मंडल यांचं पहिली स्वतःची पहिली व संघाची पहिली ओव्हर घेऊन येत मितांशू साठी. उद्याचा होणारा पहिला सामना हरिविजय स्पोर्ट्स क्लब विरुद्ध पाटील गल्ली स्पोर्ट्स क्लब. दोन्ही संघांना विनंती आहे सामन्याला सुरुवात करावी. 9:30 ला दोन्ही संघांना विनंती आहे ग्राउंडवर यायचं आहे. धन्यवाद. स्ट्राईकवर आहेत अभि, नॉन स्ट्राईकवर आहेत अभय, तसेच गोलंदाजी करत आहेत मितांशू. अंपायर विलास दांडेकर सामना सुरुवातचा इशारा देत मितांशू सामोरे जातील अभि. मितांशू सुरेख असा कट केलेला आहे अभि यांनी 1 रनासाठी. धावफलक सुरुवात 1 धाव. मितांशू सामोरे जातील अभय. मितांशू अभय भिरकून मारला जात चेंडू कव्हरच्या दिशेने सुने अशी 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव पण पूर्ण करत आहेत अभय. धावफलक पुढे सरकता बिनबाद 3. पॉवर प्लेतील 4 चेंडू शिल्लक. 2 चेंडूमध्ये 3 धाव आलेले आहेत यारिगली संघाचे. अभय उचलून मारण्याचा प्रयत्न होता, उचलू शकले नाही. खराब अशी फेकी होती, 1 धावापासून थांबू शकले नाही. धावफलक पुढे सरकता 4. यारी गल्ली 4 धावा. पुढील चेंडू मितांशू अभि यांना. पाहूया काय करतात. शॉर्ट व्हर्जन आहे क्रिकेटचं 6 ओव्हरचं. भिरकून मारल्याचं मिड विकेटच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण घेऊ शकले नाही. धावफलक पुढे सरकता 5. पॉवर प्लेतील 2 चेंडू शिल्लक. पाहूया यारी गली त्याचा कसा निरोप घेत आहेत 2 चेंडूंचा. भिरकून मारण्याचा सरळ विकेट किपर यांच्या हातात सुरेख असा चेंडू होता मितांशू यांचा. डॉट चेंडू. धावफलक स्थिर 5. शेवटचा चेंडू पॉवर प्लेतील. मितांशू अभय उचलून मारण्याचा कव्हरच्या दिशेने आणि झेल. तरुण यांनी सुरेख असा झेल घेतलेला आहे. यारी गली संघ 5 धावाच्या मोबदल्यात 1 गडी बाद. 1 शतक संपलेले आहेत. पॉवर प्लेचं शतक संपलेलं आहे. गावान साहेब चटक जास्तोय तो लय भारी. गावान साहेब चटक जास्तोय तो लय भारी. सुरेख असं गाणं होतं ते. आपले नवोदित गायक होते ते म्हणजे अलंकार चाके या गाण्याचे. एक शतक संपलेले आहेत. तुषार हे अभयची जागा घेण्याकरिता आलेले आहेत. स्वतःचे पहिले व संघाचे दुसरे शतक घेऊन येतात म्हणजे
जीत सामोरे जातील अभि. यारी गली संघ 5 धावांच्या मोबदल्यात 1 गडी बाद. दुसरे शतक मार्गस्थ. जीत. चांगला बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता. वाईटचा इशारा. अंपायर प्रशांत चिखले व विलास दांडेकर यांचा अवंतर धाव. धावफलक पुढे सरकता 6. स्कोरबोर्ड 6. 1 गड्याच्या मोबदल्यात दुसरे शतक मार्गस्थ. जीत. अभय. गलीच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव. 1 धावेपासून थांबू शकले नाही. धावफलक पुढे सरकता 7. 1 गड्याच्या मोबदल्यात जीत सामोरे जातील तुषार. जीत. तुषार. चांगला डीप पद्धतीचा शॉट होता. 1 धाव. पुढे सरकता 8. गेल्या वर्षापासून बघतायत एक कॉमेंट्रेटरला व अंपायरला एक थोडा आराम भेटलेला आहे. जीत समोर जातील अभि. एक धाव. घोषित क्षेत्रात बोलू शकत नाही आता. जे अंपायर धावफलक पुढे सरकता डबल फिगर मध्ये 10. 1 गडीच्या मोबदल्यात 10 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. जीत सामोरे जातील अभि. खरं सराहनीय डिसिजन होतं मांडवी गली कोहली जमात संस्थेचं. जीत. अभि. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू समजू शकले नाही ते अभि. निर्धाव चेंडू. धावफलक स्थिर. 1 गड्याच्या मोबदल्यात 10. जीत. शेवटचा चेंडू. सुंदर असा चेंडू. निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या नंतर यारी गली संघ 10. 1 गडच्या मोबदल्यात या सामन्याचे पंच आहेत विलास दांडेकर, प्रशांत चिखले व संदीप फोका. तिन्ही आपल्या टायमातील नावाजलेले क्रिकेटपट्टू होते. अजून आहेत. अजून पण मैदानात त्यांना उतरवलं तर जी नवीन यंग पिढी आहे त्यांना बघण्यासाठी सारखा गेम ते दाखवतील. स्वतःचे दुसरे व संघाचे तिसरे शतक घेऊन येतात मितांशू. समोर जातील तुषार. फिरकून मारण्याचा प्रयत्न होता पण यशस्वी झाले नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. बिनबाद. धावफलक स्थिर. 10. मितांशू. समोर जातील तुषार. फिरकून मारण्याचा प्रयत्न होता. पाहूया. सुंदर असा प्रयत्न होता षटकार अडवण्याचा. थँक्यू अंपायर. षटकार. ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. यारी गल्ली संघ या षटकाराच्या सहाय्याने 16. 1 गड्याच्या मोबदल्यात तिसरं शतक मार्गस्थ. फिरकून मारण्याचा चेंडू. आता पाहूया लॉंग ऑफच्या दिशेने आणि आज सरळ थांबू शकले नाही. सतत दुसरी 6 तुषारच्या मार्फत. स्कोर फलक पुढे सरकता 22. यारी गली संघ 22.
या स्कोरवरती यारी गल्ली संघ 3 चेंडू झालेले आहेत. पहिला चेंडू डॉट व सतत 2 सिक्स आलेले आहेत. या क्रिकेटचं शॉर्ट व्हर्जनचं हेच महत्त्व आहे. कधी कुठला चेंडू कुठे जाईल, बोल्ड होईल, कॅच जाईल, 6 जाईल, 4 जाईल, डॉट जाईल, सांगता येत नाही. पुढील चेंडू मितांशू तुषार समोर झाले. तुषार सतत 2 सिक्स मारणार तुषार. सुरेखाचा यॉकर पद्धतीचा चेंडू होता, पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेला. एक धाव पासून थांबवता आलं नाही. स्कोर फलक पुढे सरकता 23. एक गड्याच्या मोबदल्यात मितांशू अभि शॉर्ट चेंडू होता, बॅट्समन समजू शकले नाही. विकेट किपर यांनी आपलं काम बजावलं. निर्धाव चेंडू, धावफलक स्थिर. या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. मितांशू अभि सुरेख असा उचलून मारलेला षटकाने षटकार. ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी, मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या फलक पुढे सरकता 29. या षटकात पॉवर प्ले बोलते, पॉवर प्लेची ओव्हर नव्हती तरी 19 रन आले. या षटकात 19 रन. जीत स्वतःचे दुसरे व संघाचे चौथे शतक घेऊन येत आहेत. जीत स्कोर पुढे सरक स्थिर 29. एक गड्याच्या मोबदल्यात चौथे शतक मार्गस्थ. चौथे शतक मार्गस्थ. जीत सामोरे जातील तुषार, मागील शतकात 2 षटकार मारणारा. निर्धाव चेंडू, धावफलक स्थिर 29. एक गड्याच्या मोबदल्यात चौथे शतक मार्गस्थ. जीत सामोरे जातील तुषार. भिरकून मारण्याचा चेंडू होता. सुरेख असं फुटबॉल पद्धतीने चेंडू थांबवलेला आहे. एक धावापासून थांबू शकले नाही. अमय धावफलक पुढे धरकता 30. एक गडीच्या मोबदल्यात 30. अमय यांना सुरेख अशी फिल्डिंग होती. मेडिकल किट धावून जात असताना ते आपले भूषण मासली. मित्रांनो, जे आपले षटकाराला किंवा बाद झाल्यावर ते जे गाणं ऐकायला येते त्याचे जे गायक आहेत ते म्हणजे गल्लीतील नवोदित गायक आहेत अलंकार चाके. यारी गली संघ 30. चौथं शतक मार्गस्थ. एक गड्याच्या मोबदल्यात. पाहूया काय करूया.
जीत. या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत, 4 चेंडू शिल्लक आहेत. जीत सामोरं जातील अभि. यारी गल्ली 30, 1 गड्याच्या मोबदल्यात. जीत बिरकून मारण्याचा चेंडू तो बॅटची काढा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, धाव फळक स्थिर. अजूनपर्यंत सुरेख अशी 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिलेले आहेत. मागची ओव्हर भरून काढण्याचा प्रयत्न आहेत जीत यांचा. मागच्या ओव्हरमध्ये 19 रन दिलेले होते मितांशू यांनी. तसेच जीत आता सामोरे जातील अभि. बिरकून मारण्याचा निर्धाव चेंडू होता. एसटी रक्षक पण समजू शकले नाही. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. स्कोर फलक स्थिर 30, 1 गड्याच्या मोबदल्यात. चौथे षटक मार्गस्थ. जीत वैयक्तिक दुसरे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सामोरे जातील अभि. सुरेख असा उचलून मारलेला फटका आणि लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी स्कोर फलक पुढे सरकता 36 फॉर 1. शॉर्ट व्हर्जनचं हेच आहे. 4 चेंडू डॉट जातील तर 1 चेंडूमध्ये ती संपूर्ण ओव्हर कव्हर करता येते. शॉर्ट व्हर्जनला मध्ये रन्सला महत्त्व आहे, विकेटला तेवढं देता येत नाही. जीत सामोर जातील अभि. सुंदर असा षटकार होता अभि यांचा. फिरकून मारण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने 4 धावा. स्कोर फलक पुढे सरकता 40 स्कोरबोर्ड 40. या षटकात जवळपास 11 धावा आलेल्या आहेत. 4 षटकानंतर 40 ओव्हर 4 झालेले आहेत. स्कोरबोर्ड 4. 2 मितांशू व जीत यांनी वैयक्तिक आपल्या 2-2 शतक पूर्ण केलेले आहेत. पुढील शतक घेऊन आहेत आकिब. स्वतःचे पहिले व संघाचे 5वे शतक. तसेच मितांशूनी जी पहिली ओव्हर टाकली होती पॉवर प्लेमध्ये फक्त 5 धावा दिलेल्या. त्याच्यानंतर जीत यांनी ओव्हर टाकली होती दुसरी, त्यांनी 5 धावा दिल्यानंतर. आकिब, तुषार, बिरकून मारण्याचा चेंडू, हवेत चेंडू. आता पाहूया मिड विकेटच्या दिशेने सुंदर अशी झेल आणि हा विकेट. दुसरा गडी बाद होतोय. यश सुंदर अशी कॅच घेतली आहे यश यांनी. यारी गेली संघाचा दुसरा गडी बाद होतोय 40 या धावांवरती. सुरेख असा चेंडू होता आकिब यांचा. धाव फलक स्थिर 40, 2 गड्याच्या मोबदल्यात. तुषार यांनी 9 चेंडूमध्ये 16 धावा काढलेल्या आहेत. गुड जॉब तुषार. आपल्या टीमची तुषार यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत शॉन. सामोरं जातील आकिब यांना. तसेच जीत यांनी संघाची 3री व वैयक्तिक दुसरी ओव्हरमध्ये 19 रन दिलेले. मितांशू तसेच जीत यांनी 11 धावा दिलेल्या आहेत. आकी एक धाव पूर्ण करतात. आणि ओव्हरथ्रोचा फायदा घेत यारी गल्लीचा संघ अजून एक धाव पूर्ण केलेली आहेत. अंपायरचा निर्णय 2 धावा. धन्यवाद अंपायर. स्कोरबोर्ड पुढे सरकता 42,
2 विकेटच्या मोबदल्यात. 4 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूत विकेट, दुसऱ्या चेंडूत 2 धावा. आकिब, शॉन भिरकून मारण्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने, पण निर्धाव चेंडू. विकेट किपर बॉल कलेक्ट करू शकले नाही. ते धावफलक स्थिर. 42. आकिब समोर जातील शॉन. 42. 2 विकेट. 4थी ओव्हर, 5वी मार्गस्थ. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, ते विकेट किपरच्या हातात. सुंदर असं यष्टीरक्षण मितांशू यांचं. डॉट चेंडू. धावफलक स्थिर. 42. 2 चेंडू शिल्लक 5व्या षटकातील. आकिब, शॉन. सेम पद्धतीचा चेंडू होता, सेम पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता आणि सेम पद्धतीचा निकाल. निर्धाव चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. 5वी षटक. शेवटचा चेंडू शिल्लक. धावफलक स्थिर. 42-42. सेम चेंडू, सेम पद्धतीचा. जणू ॲक्शन रिप्लेस चालू होतं. 3 चेंडू झाले. ओव्हर संपलेली आहे. 5 षटकानंतर धावफलक 42-42. आकिब यांनी या षटकात 2 धावा देऊन 1 विकेट गडी बाद केलेले आहेत. 1 गडी बाद केलेला आहे. आकिब सुंदर अशी ओव्हर. मागील 2 ओव्हर त्यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला होता, तो यशस्वी झाला आहे. पुढील ओव्हर घेऊन येत आहेत अश्विन. अभि जे ओपनिंगला आलेले, अभि ते 20 धावा काढून अजून स्क्रीजवर आहेत. शेवटची ओव्हर मार्गस्थ. स्वतःची पहिली व संघाची 6वी शतक. अश्विन आरेकर. अश्विन, अभि ओपनर बॅट्समॅन आणि रनआउट. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता अभि व शॉन यांनी, यशस्वी झाले नाही. सुंदर अशी फेकी होती मितांशू व अश्विन यांची. धावफलक स्थिर. 3 गड्याच्या मोबदल्यात 42. 13 चेंडूत त्यांनी 20 धावा काढलेल्या आहेत. अभि यांनी. पुढील बॅट्समॅन आहेत पराग. अभि यांची जागा भरून काढण्यासाठी पराग. शेवटचे 5 चेंडू शिल्लक या इनिंगमधील. या पारीमधील शेवटचे 5 चेंडू शिल्लक पाहूया. 5 चेंडूमध्ये पॅन्ड्युलम कुणाच्या बाजूला जातोय, यारी गल्ली की विकास मंडल. विकास मंडलचे गोलंदाज अश्विन. सामोरं जातील शॉन. धावफलक 42. 3 गड्याच्या मोबदल्यात अश्विन. शॉन फिरकून मारण्याचा चेंडू यशस्वी झाले नाही. आपलं काम बजावलं यष्टीरक्षक मितांशू यांनी. निर्धाव चेंडू. धावफलक स्थिर. शॉन यांनी कंटिन्यू लगातार 5 चेंडू डॉट घातलेले आहेत. ते खेळत आहेत 2 धावांवरती आणि रनआउट. असं जणू वाटत होतं की शॉन आपले विकेट फेकत आहे. त्याने त्या बॉल का बॅटीच्या पट्ट्यात येत नव्हता. सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि स्टंपिंग अश्विन यांची. धावफलक स्थिर. 42 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. प्रकाश आंबेडकर. शॉन यांची जागा भरून करण्यासाठी आले प्रकाश आंबेडकर. अश्विन. पराग टोपले. स्ट्रायकवर आहेत पराग टोपले. सामोरं जातील अश्विन यांना. धावफलक स्थिर. 42 42 फॉर 4. 6th ओव्हर इन प्रोग्रेस.
3 चेंडू शिल्लक. अश्विन, पराग टोपले कव्हरच्या दिशेने ग्राउंड शॉट. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रकाश यांनी नकारलेले आहेत. 1 धाव पूर्ण. धाव फळक पुरे सरकता 43 43 फॉर द लॉस ऑफ 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सुरेख अशी ओव्हर म्हणता येईल. या ओव्हरमध्ये 2 रनआउट, फक्त 1 धाव आलेले आहे. अश्विन, प्रकाश आंबेडकर फुलटॉस चेंडू. घोषित शर्यत 1 धाव व 1 अतिरिक्त नो बॉलच्या रूपात व फ्री हिट. जिकडे सुरेख अशी ओव्हर चालू होती तिने तिकडे अवंतर अशी 1 धाव दिली नो बॉलच्या स्वरूपात. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. 45 स्कोरबोर्ड 45. 1 नो बॉल व 1 घोषित क्षेत्रात 2 धावा आलेले आहेत. अश्विन, पराग टोपले फुलटॉस यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. सुंदर असं फॉलो थ्रोमध्ये क्षेत्ररक्षण अश्विन यांचं. 1 धावेपासून थांबू शकले नाही पराग टोपले यांना. स्कोर बोर्ड पुढे सरकता 46 फॉर द लॉस ऑफ 4. साबित हुए. धन्यवाद विक्रांत जी. 46 फॉर द लॉस ऑफ 4. शेवटचा चेंडू अश्विन सामोरजातील प्रकाश आंबेडकर. तरी दोन्ही संघांना निवेदन आहे, सराव न करता त्वरित यारीगली संघाने मैदानात उतरायचं आहे. अश्विन, प्रकाश आंबेडकर शेवटचा चेंडू. फिरकून मारण्याचा प्रयत्न होता पण यशस्वी झाले नाही. आणि 3रा रनआउट. या ओव्हरमध्ये एकूण 3 विकेट गेले. 3ही रनआउटच्या पद्धतीने गेलेले आहेत. आणि या ओव्हरमध्ये फक्त 4 रन आलेले आहेत. यारीगल्ली 46 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. 47 टू चेस. 47 रनांचं आव्हान दिलेलं आहे विकास मंडल या संघाला. या रोड संघाने अकीब यांनी आपल्या 1 ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत व 1 गडी बाद केलेले आहेत. तसेच अश्विन यांनी आपल्या एका षटकात 4 धावा देऊन 3 रनआउट केलेले आहेत. ज्या मधल्या 2 ओव्हर आहेत 3री आणि 4थी यांचा पुरेपूर स्कोर थांबून आकिब आणि अश्विन यांनी सहाय्य केले आपल्या संघासाठी. यारीगली संघ आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही मैदानात उतरलेले आहेत, धन्यवाद. तसेच विकास मंडळ संघ तुमचे सलामीचे फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे आहेत. विकास मंडळ संघ प्लीज. विकास मंडळ संघाला 47 रनांचं आव्हान दिलेलं आहे यारीगली संघाने.
यारी गल्लीतील अनुभवी खेळाडू मैदानात, तसेच नवोदित खेळाडू आपले संघाचे प्रोत्साहन वाढवत परत पॅव्हलियनमध्ये येत आहेत. विकास मंडळ संघाला विनंती आहे विकास मंडळ संघ आपली बॅटिंग ऑर्डर पाठवावी लवकर. विकास मंडळ संघ तुम्हालाच बॅड लाईटचा सामोरे जावं लागेल. सामन्याला सुरुवात. विकास मंडळ यांचे सलामीचे फलंदाज आहेत म्हणजे जीत आणि निकुंज. 47 रनांचा आव्हान विकास मंडळ संघाला. स्वतःची पहिली व संघाची पहिली ओव्हर घेऊन येतात प्रकाश आंबेडकर, एक अनुभवी गोलंदाज, व सामोर जातील एक अनुभवी फलंदाज जीत. 47 रनांचं आव्हान. डावखोरे गोलंदाज प्रकाश आंबेडकर. पॉवर प्लेचं शतक आहेत. 2 फिल्डर आउट ऑफ बॉक्स. प्रकाश आंबेडकर जीत. भिरकून मारण्याचा चेंडू, झेलची संधी होती पण टप्पा पुढे पडतात. 1 धाव पूर्ण केली जीत यांनी. धाव फळक सुरुवात. 1 विकास मंडळ 1 प्रकाश आंबेडकर. सामोर जातील निकुंज. बिरकून मारलाचा चेंडू, झेलचा प्रयत्न, सुंदर अशी झेल कव्हर पॉईंटच्या दिशेने. सुंदर अशी झेल अवधूत यांनी. विकास मंडळ 1 गड्याच्या मोबदल्यात 1 धाव पहिले सतत मार्गस्थ पॉवर प्लेचे. हे आपलं हात न खोलता निकुंज यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत मितांशू. याच्या अगोदर जो सामना झालेला होता श्री इंगलादेवी विरुद्ध श्री इंगलादेवी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध खोजा गल्ली यांच्यातील खोजा गल्लीने तो सामना जिंकला होता व सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. तसाच हा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना मितांशू. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना यारी गल्ली विरुद्ध विकास मंडळ. पाहूया खोजा गल्ली संघाला कोण भिडत देते सेमीफायनल या सामन्यात. प्रकाश आंबेडकर या शतकातील 3रा चेंडू. एक धाव पूर्ण केलेल्या धावून बायच्या स्वरूपात अवंतर अशी बायच्या स्वरूपात धावफळक पुढे सरकतात. 2 1 गड्याच्या मोबदल्यात. प्रकाश आंबेडकर स्ट्राईकवर आहेत जीत. फिरकून मारण्याचा आणि कव्हरच्या दिशेने गॅपमधून काढल्याचं 1 धाव पूर्ण केलेली आहे. 1 धाव पूर्ण. धावफळक पुढे सरकतात 3 1 गड्याच्या मोबदल्यात. प्रकाश आंबेडकर यांची वैयक्तिक 2 चेंडू शिल्लक. 1 गडी बाद केलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी. प्रकाश आंबेडकर मितांशू भिरकून मारण्याचा चेंडू उंचावून
त्या चेंडू पण सेफ लँडमध्ये धावून एक धाव पूर्ण केली, तशी दुसरी धाव पण चोरून पूर्ण केलेली आहे. धावफलक पुढे सरकत आहे 5-1 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक. पॉवर प्लेमधील शेवटचा चेंडू शिल्लक. प्रकाश आंबेडकर, मितांशू कव्हरच्या दिशेने सुंदर अशी झेल, सुंदर अशी झेल घेतलेली आहे शॉन यांनी. त्याने बॅटिंगमध्ये काही पराक्रम न करता त्यांनी सुंदर अशी कॅच घेऊन आपली उपस्थिती दर्शविलेली आहे. क्रिकेटच्या मैदानावरी शॉन एक षटकानंतर विकास मंडल 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा. मितांशू हे वैयक्तिक 3 धावा काढून बाद होते. 2-2 3 चेंडू मध्ये 2 धावा. क्रिकेटच्या मैदानावरी मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या मितांशूची जागा भरून काढण्यात आलेले आहेत रोनित, योनित, जीत हे सलामीचे फलंदाज. त्यांना जोडी देण्याकरिता आलेले आहेत रोनित. 1 षटकानंतर ओव्हर 1 झालेली आहे. स्कोरबोर्ड 1 ओव्हर. एक षटकानंतर 2 गड्याच्या मोबदल्यात 5 धावा. पुढील षटक घेऊन आले तर अवधूत, स्वतःचे पहिले व संघाचे दुसरे. रुमित अवधूत सामोरे जातील जीत. पॉवर प्ले शतक, त्याच्यात फक्त 5 धावा आलेल्या आहेत. 2 गडी गमावलेल्या विकास मंडल या संघाने. अवधूत, जीत फिरकून मारण्याचा षटकार लॉंग ऑफच्या दिशेने आणि सुंदर असा षटकार सीमारेखा पार. धाव फळक पुढे सरकता 11 नंबर. क्रिकेटच्या मैदानावरी अवधूत आपली षटकाची सुरुवात 6च्या आकडेने विकास मंडल संघ. स्कोरबोर्ड 11-11. 2 गड्याच्या मोबदल्यात 11. दुसऱ्या षटकातील 1 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत. अवधूत सामोर जातील जीत. अवधूत, जीत फुलटॉस बनवण्याचा फुलटॉस चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने सर्व गचालचं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. गचाल क्षेत्ररक्षणचं पूर्णपूर फायदा घेत दोन्ही फलंदाज जीत व रोनित. धावफलक पुढे सरकतात 13 फॉर द लॉस ऑफ 2. दुसरे षटक मार्गस्थ. सामोरे जीत. सुंदर अशी झेल. अवधूत क्रिकेटच्या मैदानावरी मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या अमोल यांनी सुंदर अशी झेल टिपलेली आहे अवधूत यांच्या गोलंदाजीवर. धावफलक स्थिर 13 फॉर द लॉस ऑफ 3. तिसरा विकेट गेलेला आहे विकास मंडल या संघाचा. जीत यांनी 5 चेंडूमध्ये 10 धावा काढलेल्या आहेत. जीत यांनी पुरेपूर पॉवर प्लेचं शतक याचा मोबदला घेण्याचा प्रयत्न केला होता. पुढील बॅट्समॅन सुजल जीत यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत. दुसरे शतक मार्गस्थ. दुसरे शतकाचे 3 चेंडू शिल्लक आहेत. अवधूत, अवधूत पाहूया आता पुढच्या चेंडूमध्ये काय करतात. अवधूत सामोरे जातील सुजल.
अवधूत सुजल यष्टीरक्षक फील्ड प्लेसमेंट ठेवताना अवधूत सुजल आणि अवंतराची धाव. पंच विलास दांडेकर यांचा वाईटचा इशारा. स्कोर फलक पुढे सरकत 14. 3 बाद 14. 3 बाद 14. अवधूत सुजल यॉर्कर पद्धतीचा चेंडू चांगला खेळून काढलेला लॉंग ऑफच्या दिशेने. त्याची सुंदर अशी फेकी आणि फिल्डिंग. फक्त 1 धावावरती समाधान मानावं लागेल विकास मंडळ या संघाला. धाव फलक 15 फॉर द लॉस ऑफ 3. 3 विकेटच्या मोबदल्यात. अवधूत 2 चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील अवधूत. रोनित फिरकून मारण्याचा सुरेख असा हार्ड शॉट आणि त्याच्यात सीमारेखा पार. 4 धावांकरिता. विकास मंडळ संघ पुढे सरकता 19. हार्ड शॉट बोलता येईल. ऑन द लॉप बाउंड्रीच्या बाहेर. अवधूत या षटकातील शेवटचा चेंडू. अवधूत सामोरे जातील रोनित. सुंदर अशी चोरटी धाव रोनित आणि सुजल यांच्या मार्फत बायच्या स्वरूपात. 1 धावेपासून थांबू शकले नाही. स्कोर फलक 20. 2 ओव्हरीनंतर 3 गड्याच्या मोबदल्यात 20 धावा. अवधूत यांनी आपल्या वैयक्तिक पहिल्या व संघाच्या दुसऱ्या षटकात 15 धावा दिलेल्या आहेत. पॉवर प्ले शतक फक्त 5 धावांनी आलं. तसंच दुसरं शतक 15 धावांनी. एकूण 20 धावा झालेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. अवधूत यांनी 1 विकेट बाद केलाय. पुढील शतक घेऊन आले म्हणजे शॉन. स्वतःचे वैयक्तिक पहिले व संघाचे 3रे. चेंडूमध्ये 24 चेंडूमध्ये सुनील रेवडणकर. 27 रनाची आवश्यकता विकास मंडळ या संघाला. तसेच 24 चेंडूमध्ये 27 रन न करण्यात याचं आव्हान यारिगली संघाला. शॉन सामोरे जातील रोनित. फील्ड प्लेसमेंट शॉन. फुलटॉस चेंडू चांगलासा निरोप घेतलेला आहे रोनित यांनी 6 धावांसाठी. 6 धावा. सुरेख असा निरोप फुलटॉस चेंडूला. प्रत्येक बॅट्समॅन व क्रीडा रसिक यांनी बघावे कसा फुलटॉसचा निरोप घ्यायचा. कसं त्या फुलटॉस चेंडूला मार्गास लावायचं याने रोहितने दाखवून दिलेलं आहे. स्कोर फलक 26. स्कोर फलक पुढे सरकत आहे 26. स्कोर फलक 26. 3 विकेटच्या मोबदल्यात यारिगली संघ. विकास मंडळ संघ यारिगली संघाला 23 चेंडूत 21 रन करण्यात थांबवायचे आहेत. तसेच विकास मंडळ संघाला 21 रन कंपल्सरी करायचे आहेत. सुरेख असा तसं त्याच पद्धतीने भिरकावून मारलेला चेंडू 6 धावांसाठी. सेम षटकार रोनित. वाऱ्याच्या दिशेने रोनित यांनी षटकार मारलेला आहे. धाव फलक पुढे सरकता 32. 32 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. बावीस चेंडूत 15 रनाची आवश्यकता. 15 रन हे कंपल्सरी करायचे आहेत.
आणि 15 रन करण्यास थांबवायचं आहे यारिगली संघाला. 2 चेंडू 2 षटकार. फक्त या ओव्हरीतील 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. शॉन सामोरे जातील रोनित. पाहूया तिसरा चेंडू. भिरकून मारण्याचा तोच प्रयत्न होता पण ग्राउंड लेवल शॉट जात आहेत. 1 धाव पूर्ण केली. धावफलक पुढे सरकता 33 डबल 3. लुडोच्या भाषेत 3 3 आणि तिसरा 3 म्हणजे 3 विकेट पडलेले आहेत. तिसरे शतक मार्गस्थ. शॉन सुजल कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न सुरेख असा. 1 धाव पूर्ण केलेली आहे. एक धाव स्कोरबोर्ड पुढे सरकता 34 3 गड्याच्या मोबदल्यात. शॉन सामोरे रोनित. निर्धाव चेंडू. आपलं काम बजावतात यष्टीरक्षक प्रकाश आंबेडकर. तुषार या षटकातील शेवटचा चेंडू. शॉन रोनित. फुलटॉस चेंडू बनवण्याचा प्रयत्न होता ग्राउंड लेवल शॉट जातो. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण रन आउट. आज एक सुसाईड रन मानावा लागेला सुजय मार्फत. 1 धाव आले. शेवटचा चेंडू होता. चांगल्यापैकी स्कोर आलेला या ओव्हरमध्ये. सुंदर असा थ्रो होता प्रकाश आंबेडकर यांचा आणि तसं तेवढंच चांगलं कलेक्शन होतं. तुषार अ सिली मिस्टेक्स कॅन टर्न द मॅच. यारिगली संघ 3 शतक संपलेले आहेत. 3 शतकानंतर धावफलक आहे 35 4 विकेटच्या मोबदल्यात. पहिल्या शतकात जी पॉवर प्लेची शतक होती त्याच्यात फक्त 5 धाव आल्यात. तसेच दुसरे व तिसरे शतक हे महागडं बोलता येईल. 15 धावा आलेल्या आहेत दोन्ही शतकात. पुढील बॅट्समॅन सुजलची जागा भरून करण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे अश्विन आणि बॉलर आहेत प्रकाश आंबेडकर. पाहूया पहिल्या शतकात फक्त त्यांनी पॉवर प्लेची शतक होती ती त्याच्यात फक्त त्यांनी 5 धावा दिलेल्या आहेत. पाहूया आता स्वतःचे दुसरे व संघाचे 4थे शतक घेऊन येत आहेत. 18 चेंडूत 12 धावा. 18 चेंडूत 12 धावा. दोन्ही संघांनी सूत समजूतपणाने सामना खेळायचा आहे. प्रकाश आंबेडकर सामोरे जातील रोनित. पायचीची मागणी करत आहेत अंपायरकडे. अंपायरने ती भिरकून लावलेली आहे. निर्धाव चेंडू. धावफलक स्थिर 35 फॉर द लॉस ऑफ 4. 4th ओव्हर रनिंग. 4थे ओव्हर मार्गस्थ 35. प्रकाश रोनित. पायचीची मागणी करताना अंपायर ती लेग बाय. धावफलक पुढे सरकतात 36 फॉर द लॉस ऑफ 4. विकास मंडळाच्या संघाचे 4 विकेट गेलेले आहेत. 3 विकेट कॅचच्या स्वरूपात व 1 रनआउटच्या स्वरूपात. 16 चेंडूमध्ये 11 रन करायचे पण आहेत आणि 1 संघाला थांबवायचे पण आहेत. प्रकाश आंबेडकर. अश्विन. अरे सुंदर अशी 1 हँडेड झेल. सुंदर अशी 1 हँडेड झेल अश्विन परत तंबूत परतता. फुटबॉल असो या व्हॉलीबॉल असो सुरेख 1 हँडेड झेल. या अगोदरच्या मॅच मध्ये समीर यांनी झेल घेतला होता 1 हँडेड. पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गलीची स्कोरबोर्ड स्थिर 5 विकेट झालेले आहेत विकास मंडल यांचे.
36 या स्कोरवरती. चौथे ओव्हर मार्गस्थ. अश्विन यांची जागा भरण्याकरिता आलेले आहेत समीर. 15 चेंडू 12 धावा. हा डिफरन्स जो 18-12 होता तो आता कमी होत 15-12 पर्यंत आलेला आहे. सॉरी 11 पाहिजेत. 15-11. जिकडे 6चा डिफरन्स होता तिकडे आता 4चा डिफरन्स राहिलेला आहे. समीर, प्रकाश, समीर. अनुभवी गोलंदाज. सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेने टटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. स्कोर फलक पुढे सरकत आहे 37. 14 चेंडू 10 रनाची आवश्यकता. विकास मंडल यांना 10 रन करण्यास थांबविण्यास या रोड संघ. प्रकाश, रोनित. वरून मारलेला चेंडू नो मॅन्स लँडमध्ये. सुंदर असा एक धाव पूर्ण केली आहे. तसेच दुसरी धाव पूर्ण केलेली आहे नो मॅन्स लँड. धावफळ पुरे सरकतात 39 फॉर द लॉस ऑफ 5. या शतकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 13 चेंडूत 8. 13 चेंडूमध्ये 8. अनुभवी गोलंदाज, नवोदित बॅट्समॅन. पाहूया शेवटचा चेंडू. 8 धावा आवश्यक आहेत विकास मंडल यांना. फील्ड प्लेसमेंट. प्रकाश आंबेडकर. सामोर जातील रोनित, प्रकाश. 39 फॉर 5. 4th ओव्हर. भिरकून मारण्याचा प्रयत्न होता पण अंपायरकडे दाद मागत असताना आणि गचालचं क्षेत्ररक्षण या रोड संघाचं. जिकडे 1 धाव होती तिकडे 2 धावा दिल्या त्यांनी. सुंदर अशा 2 धावा काढून काढलेल्या आहेत. धावफळ पुढे सरकता 41 फॉर द लॉस ऑफ 5. 6 रनाची आवश्यकता. परत तोच आकडा. 6चा डिफरन्स. 12 चेंडू 6 धावा. हा क्रिकेट जो गेम आहे तो सेन्सिबल डोक्याने खेळायचा गेम आहे. एक चूक संघाला कुठच्या कुठे नेऊन ठेवते. चार ओव्हर समाप्तीनंतर 41 फॉर 5. प्रकाश आंबेडकर यांनी या षटकात 6 धावा दिल्या. 1 गडी बाद केला. अनुभवी गोलंदाज. त्यांनी जी पॉवर प्लेची ओव्हर टाकली होती त्याच्यात फक्त 5 धावा दिलेल्या. तसेच त्यांनी दुसऱ्या षटकात फक्त 6 धावा दिल्या. एकूण 2 षटकात त्यांनी 11 धावा दिल्या. बॉलर्स नेम चेतन. प्रकाश आंबेडकर यांची जागा भरून करण्यासाठी आले चेतन. सामोर जाते समीर. 12-6. चेतन पॉईंटच्या दिशेने भिरकावलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली. त्याचे दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत रोनित व समीर. दोन्ही धावा सुरक्षितरित्या पूर्ण केलेल्या आहेत. धावफळ पुढे सरकत आहेत 43-43 फॉर द लॉस ऑफ 5. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. 5व शतक मार्गस्थ. 11 चेंडूमध्ये 4 धावांची गरज विकास मंडल संघाला. चेतन सामोर जातील समीर. चेतन, समीर. सुंदर असा कव्हरच्या दिशेने टटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केलेली आहे. एक धावेवरती समाधान मानावं लागेल त्यामध्ये समीर यांना. धावफळ पुढे सरकत आहे 44-3. 10-3. चेतन सामना करतील रोनित. चेतन
फिरकून मारण्याचा प्रयत्न होता, पण यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू. डॉट बॉल, डॉट चेंडू. धावफलक स्थिर 44-44. या शतकातील 3 चेंडू शिल्लक. या सामन्यातील अजून 9 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती म्हणजे 3 धावांची या विकास मंडळ या संघाला. चेतन, रोनित, सेन्सिबल क्रिकेट दोन्ही संघांना खेळायचं आहे. दोन्ही संघ अनुभवी आहेत. फुलटॉस चेंडून चांगलासा निरोप घेतलेला आहे 6 धावांसाठी. आणि अभिनंदन विकास मंडळ संघ. विकास मंडळ संघाने हा सामना जिंकलेला आहे. वेसावे गावानं साहेब सगळं तो लय भारी. वेसावे गावानं साहेब सगळं तो लय भारी. रोमित